नमस्कार सर्वांना, माझ्या मराठी रसोई चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत स्प्राउटेड कांजीवरम इडली। तर अशा पद्धतीची स्प्राउटेड कांजीवरम इडली कशी बनवायची ती बघा, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशा प्रकारे आपण हे 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 चमचा मेथी दाणा, अर्धी वाटी पोहे 5 ते 7 तास भिजत ठेवले होते आणि रात्रभर फर्मेंट होण्यासाठी आपण हे वाटून ठेवलं होतं। आता हे बघा कसं पीठ फर्मेंट झालेलं आहे। हे पीठ फर्मेंट झालेलं होतं आपलं इडलीचं बॅटर। तर आपण हे ह्याच्यात मीठ घालून घेऊया अगोदर। तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थंडीत सुद्धा कसं फर्मेंट करायचं पीठ ते दाखवलेलं आहे। बघा ह्याच्यात आपण मीठ घालून घेतलेलं आहे। नेहमीप्रमाणे आपण हे इडलीचं बॅटर बनवून घेतलेलं होतं। आता आपण बनवणार आहे स्प्राउट कांजीवरम इडली। त्याच्यासाठी बघा इथं मोड आलेले स्प्राउट मी घेतलेले आहेत। मोड आलेले मूग आणि मोड आलेली मटकी आणि 1 गाजर घेतलेलं आहे मी। हे बारीक तुकडे करून आपण त्यात घालणार आहे आणि सिमला मिरची बारीक तुकडे करून त्याच्यात घालायची आपण। तर आता अगोदर आपण हे कट करून घेऊया, गाजर आणि सिमला मिरची। आपण आता हे पीठ फर्मेंट झालेलं मीठ घालून जरा घोटून 5 मिनिट बाजूला ठेवूया। गाजर आणि सिमला मिरची अगदी बारीक तुकडे करून घ्यायची। हे बघा अशा रीतीने आपण हा गाजराचा मधला पांढरा भाग नेहमी काढून टाकायचा आणि आपण ह्याचे तुकडे छोटे छोटे करून घ्यायचे। पौष्टिक अशी अगदी लहान मुलांना खूप छान आवडते अशी ही स्प्राउट कांजीवरम इडली। हे बघा अशी ही शिमला मिरची पण आपण ही बारीक अशी कट करून घ्यायचे। बिया काढून टाकायच्या, बिया नव्हत्याच, अगदी थोड्याशा बिया होत्या मिरची। हे बघा बारीक बारीक असे मी गाजर अर्धाच घेतलेले मोठा असल्यामुळे बस होईल अर्धा। आता आपण ही सिमला मिरची अशी कट करून पूर्ण 2 घालणार आहे आपण। हे बघा मिरच्या बिया अगदी थोड्या प्रमाणात आहेत, त्याच्यात काढून टाकायच्या। अशा प्रकारे आपण ही कट करून घ्यायची बारीक करून। हे बघा आता आपण हे फक्त गाजर आणि सिमला मिरची बारीक केलेली ह्याच्यात घालून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे आपण बॅटरमध्ये इडलीच्या। सगळं मिश्रण हे एकजीव करून घेऊया आपण, घोटून घेऊया असं बॅटर इडलीचं। हे इडली पात्र, इडलीचं भांडं ठेवलेलं आहे, पाणी ठेवलेलं आहे, त्यात 1 तांब्याभर लिंबू घालून घ्यायचं आपण, म्हणजे इडलीचं भांडं काळं पडत नाही खाली। 1 लिंबाची फोड टाकलेली आहे। आता आपण ह्या 6 चण्णा इडलीच्या थोडंसं असं तेल पुसून घ्यायचं। ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इडलीचं बॅटर थंडीत कसं आंबवायचं ते दाखवलेलं होतं। त्याप्रमाणे तुम्ही इडलीचं बॅटर फर्मेंट करू शकता। आता आपण ह्याच्यात हे बघा हे मटकीचे आणि मुगाचे मिक्स मोड असे करून खाली पसरवून घ्यायचे। अशा पद्धतीने दोन्ही मिक्स करायचे आणि हे स्प्राउट मोड आलेले मूग आणि मटकी असे खाली पसरवून घ्यायचे आणि त्याच्यावर आपण हे इडलीचं बॅटर घालून इडल्या वाफवून घ्यायचे। मुलं खूप आवडीनं खातात हे स्प्राउटेड कांजीवरम इडली आणि सगळ्या भाज्या पण आपल्या पोटात जातात। हे बघा आता आपण ह्याच्यावरती 1-1 पळी हे इडलीचं बॅटर असं टाकून घेऊया। आणि नेहमीप्रमाणे आपण इडल्या 15-20 मिनटं वाफवून घ्यायच्या, 15 ते 20 मिनटं। बघा पाणी उकळी आलं की आपण त्याच्यात हे 1-1 इडलीचा साचा आपण असा ठेवून द्यायचा। आता दुसरा
हे आपण भरून घेऊया. चला तर मग अशा रीतीनं आपण ह्या इडल्या वाफवून घेऊया. आता हे होल असतात ना, त्याच्यावर हे प्लेट आली पाहिजे, ही साच्याची पूर्ण ह्या होलवरती अशी ठेवायची. रीतीनं आपण हे दुसरं पण इडलीचं प्लेट आपण भरलेली ही आता ही कशी ठेवायची सांगते तुम्हाला. ही इडली आहे ना, ही ह्या होलवरतीच आली पाहिजे, म्हणजे चांगल्या इडल्या वाफवल्या जातात आपल्या. हे बघा, ही इडली ह्या असे होल असतात त्याच्यावरती इडली बरोबर बसवायची ही अशा प्रकारे. आता आपण उकडून घेऊया इडल्या. आता आपल्या एक 15 ते 20 मिनिटं इडल्या वाफवायला ठेवल्या होत्या, तयार झालेल्या आहेत. आता आपण हे बंद करून घेऊया गॅस आणि झाकण काढून थंड होऊ द्या. आता आपण हे बघा, मस्त अशा आपल्या इडल्या फुगलेल्या आहेत. वाफवली कशी बघायची आपण, तर अशी आपण ही सुरी घालून हे बघा, अजिबात चिकटत नाही सुरीला, म्हणजे आपल्या इडल्या वाफवून व्यवस्थित तयार झालेल्या आहेत, एकसारखी निघते बघा. आता ह्या थंड करून आपण काढून घेऊया खाण्यासाठी. थंड झाल्यानंतर आपण मगच आपण ह्या इडल्या खाण्यासाठी काढून घेऊया. ह्याच्यात ह्या इडल्या आता थंड झालेल्या आहेत, थोड्या काढून घेऊया. हे बघा, किती सुंदर इडल्या तयार झालेल्या आहेत. स्प्राऊट, इथून गाजर, आपले हे गाजर आणि सिमला मिरचीचे काप. किती सुंदर इडली दिसते आणि पौष्टिक पण, खूप हेल्दी आहे. लहान मुलांसाठी खूप पौष्टिक इडली आणि आकर्षक पण मुलांना वाटते. बघा किती छान दिसते इडली. बघा, आता आपल्या ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत. स्प्राउटेड कांजीवरम इडली. बघा किती सुरेख झालेली इडली. आतमध्ये गाजर, सिमला मिरची, स्प्राऊट, मोड आलेली मूग, मटकी. आता आपण चटणी घालून घेऊया ह्याच्यामध्ये. खोबऱ्याची अशी चटणी सुंदर. तर आपण अशा प्रकारे गाजर, सिमला मिरची घातली, तशी तुम्ही खोबऱ्याचे काप पण घालू शकता. कोबी, सर्व भाज्या मिक्स करून पण इडल्या करू शकता. अशा रीतीने आपली ही स्प्राउटेड कांजीवरम इडली खाण्यासाठी अगदी पौष्टिक अशी इडली तयार झालेली आहे. आता आपण मस्त आपली इडली कशी छान पौष्टिक तयार झालेली आहे. तर आजची ही माझी स्प्राउटेड कांजीवरम इडलीची तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व माझ्या चॅनेलला लाईक, शेअर व जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.